दोन ब्लॉकचे फ्रिक्शन प्रॉब्लेम इन डिटेल अनालिसिस करणार आपण या लेक्चरमध्ये, की दोघांमधलं फ्रिक्शन किती असतं, मॅक्सिमम किती फोर्स लावू शकतो की स्लिपिंग होणार नाही, मॅक्सिमम ऍक्सेलरेशन काय असतं वगैरे वगैरे. ठीक आहे, नीट पासून तर जेई मेन्स पर्यंत आपण सगळं कव्हर करणार, काळजी करू नको. पटकन पेन पेपर घे आणि आता आपण कामाला लागू. चला, सगळ्यात पहिली केस अशी येते की आपण खालच्या ब्लॉकला फोर्स लावला, खालच्या ब्लॉकला एफ फोर्स लावला आणि आता मला तीन गोष्टी काढायच्या आहेत. काय की एफ ची मॅक्सिमम व्हॅल्यू किती असेल विदाउट स्लिपिंग, या दोघांमध्ये स्लिपिंग न होता एफ मी किती वाढवू शकतो. दुसरं, मॅक्सिमम ऍक्सेलरेशन किती असेल. तिसरं, या दोघांमधला फ्रिक्शन फोर्स किती असेल. करायचं सुरू. चला, सगळ्यात पहिले आपण काय अज्युम करू की हे दोन्ही सोबत चाललेत. बघा मी जसं सांगतो तसं ऐका, हे दोन्ही सोबत चालले आपण अज्युम करू. म्हणजे इथे लिहिले बघा, ब्लॉक मुव्हिंग टुगेदर अजम्पशन. जर मी फ्री बॉडी डायग्राम काढला, फ्री बॉडी डायग्राम, तर खालच्या ब्लॉकवर एफ फोर्स दिसतोय तुम्हाला उजव्या बाजूला आहे, बरोबर आहे. त्याच पद्धतीने वरच्या ब्लॉकला फ्रिक्शन उजवीकडे येईल आणि खालच्या ब्लॉकला फ्रिक्शन डावीकडे येईल. तू म्हणशील सर कसं, तर मी म्हणेल असं की असं तू इमॅजिन कर की तू बसमध्ये बसलाय. बसमध्ये बसल्यावर जेव्हा ड्रायव्हर पुढे ऍक्सेलरेट करतात बसला, तेव्हा तुझ्या असा मागे फोर्स लागतो, सुडो फोर्स. अरे लागतो की नाही, हो सर मागे फोर्स लागतो. मग जर तुझ्यावर फोर्स मागे लागला, सुडो फोर्स मागे लागला, तर तुझ्यावर फ्रिक्शन कुठे लागेल, पुढे लागेल, पुढच्या डायरेक्शन लागेल. एक्झॅक्टली याच पद्धतीने M1 वर जेव्हा M2 बसलेला असतो आणि हे दोन्ही सोबत जातात, तेव्हा M2 वर सुडो फोर्स लागतो या बाजूला, म्हणून फ्रिक्शन कुठे लागेल, पुढे लागेल. आलं लक्षात. मग M2 वर जर फ्रिक्शन पुढे लागलं तर M1 वर मागे लागेल, कारण फ्रिक्शन हा ऍक्शन रिएक्शन पेअर असतो. इथपर्यंत कळालं. कळालं. आता मला कॉमन ऍक्सेलरेशन काढायचं असेल तर मला या दोघांवरचा नेट फोर्स बघावा लागेल. तो किती आहे, एफ आहे. का सर, हे दोन्ही कॅन्सल होऊन जातील. एक बॉडी म्हणून बघितलं तर हे दोन्ही कॅन्सल होऊन जातील. ठीक आहे, मग एफ अपॉन M1 प्लस M2 हे आलं कॉमन ऍक्सेलरेशन, फोर्स अपॉन मास. आता मी काय करतो ना, मी फ्री बॉडी डायग्राम काढतो M2 चा. फक्त M2 कडे लक्ष दे, M1 ला विसरून जा. ठीक आहे, फक्त M2 कडे लक्ष दे. M2 वर कुठला फोर्स आहे, सुडो फोर्स विसरून जा. मी तुला समजवायला सांगितलं होतं. आता इनर्शियल फ्रेम बद्दल बोलू आपण, इनर्शियल फ्रेम मध्ये बोलू. ठीक आहे सर, एकच फोर्स आहे फ्रिक्शन फोर्स, एकच फोर्स आहे. कुठला फोर्स आहे, फ्रिक्शन फोर्स. कुठल्या बाजूला, उजव्या बाजूला. ठीक आहे, मग हा बेटा जो फ्रिक्शन फोर्स आहे ना, हाच फ्रिक्शन फोर्स M2 ला चालवतोय. जर M1 M2 मध्ये फ्रिक्शन नसतं, जर M1 M2 मध्ये फ्रिक्शन नसतं तर M1 पुढे गेला असता आणि खाली M2 पडला असता. पडला असता की नाही, हो ना. याचा अर्थ कुठे ना कुठे हे फ्रिक्शन M2 ला चालवत आहे. म्हणजे एकच फोर्स M2 वर F, मग मी लिहितो F इज इक्वल टू M2A. न्यूटनचा सेकंड लॉ, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. मग जर मला मॅक्सिमम ऍक्सेलरेशन पाहिजे असेल तर मला मॅक्सिमम फ्रिक्शनची व्हॅल्यू ठेवावी लागेल. आणि ऍक्सेलरेशन कधी मॅक्सिमम असेल, हा जेव्हा हा फोर्स मॅक्सिमम असेल. आणि मग फोर्सची मॅक्सिमम व्हॅल्यू काय असते, फ्रिक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यू काय असते, फ्रिक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यू असते सर लिमिटिंग फ्रिक्शन. आणि लिमिटिंग फ्रिक्शनला मी लिहू शकतो μs इंटू M2G, कारण या दोघांमधला जो नॉर्मल रिएक्शन आहे तो किती बेटा, M2G. न्यूटनचे बेसिक माहिती असतील एवढी अपेक्षा आहे मला तुमच्याकडनं. ठीक आहे, मग सर असं केल्यानंतर तुला काय येणार आहे, मॅक्सिमम फ्रिक्शन आलं, मॅक्सिमम ऍक्सेलरेशन आलं बेटा μs इंटू G. त्या ऍक्सेलरेशन पेक्षा आपण पुढे गेलो तर स्लिपिंग होईल, मागे गेलो किंवा तेवढंच राहिलं तर स्लिपिंग होणार नाही. ते दोघं सोबत मूव्ह करतील. झालं. झालं सर. ए मॅक्स आला आपल्याला. मला जर मॅक्सिमम फोर्स पाहिजे असेल तर एफ मॅक्स पाहिजे असेल मला, तर इथे ए मॅक्स ठेवावं लागेल. बरोबर आहे की नाही. इथे जर मी ए मॅक्स ठेवला तर एफ मॅक्स काय येईल, एफ मॅक्स इज इक्वल टू M1 प्लस M2 इंटू ए मॅक्स. ठीक, म्हणजे काय आलं, M1 प्लस M2 इंटू μsG. μsG बरोबर आहे. ओके सर. आता या दोघांमधला सर फ्रिक्शन फोर्स किती राहील, जर ते सोबत मूव्ह करतील तर दोघांमधला फ्रिक्शन फोर्स किती राहील, तर तो राहील बेटा M2A एवढा. कारण हाच फ्रिक्शन फोर्स याला घेऊन चाललाय ना, तर F इज इक्वल टू M2A. आलं लक्षात. हो, मग हे लक्षात ठेवायचंय तुला. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. आणि जर स्लाइडिंग झाली तर सर असं झालं की याच्याकडे तेवढं फ्रिक्शनच उरलं नाही, या ऍक्सेलरेशनने घेऊन जायला M2 ला, तर काही होणार नाही. हा पुढे निघून जाईल किंवा हा पुढे जाईल आणि यांच्यामध्ये स्लिपिंग होईल. म्हणजे M2 वर लागेल कायनेटिक फ्रिक्शन. कुठलं फ्रिक्शन लागेल, कायनेटिक फ्रिक्शन. म्हणजे F इज इक्वल टू FK. या ज्या मी गोष्टी सांगितल्या, ए मॅक्स, एफ मॅक्स आणि फ्रिक्शन. ठीक आहे, तुला काय काय लक्षात ठेवायचं लक्षात परत एकदा. वरच्या ब्लॉकवर फ्रिक्शन लागते पुढे, पहिला पॉइंट.
दुसरा पॉईंट, मॅक्सिमम ॲक्सेलरेशन किती आहे ते इतकं आहे, मॅक्सिमम फोर्स किती आहे ते इतकं आहे, फ्रिक्शन फोर्स, ब्लॉकमधला फ्रिक्शन फोर्स जेव्हा दोघं सोबत मूव्ह करत असतील तेव्हा किती लागेल एवढा, आणि स्लाइड करत असेल तेव्हा किती लागेल, कायनेटिक फ्रिक्शन. काळजी करू नको, क्वेश्चन घेऊ आपण. चल, सगळ्यात पहिला क्वेश्चन स्क्रीनवर हा आहे. काय आहे सर? चेक इफ ब्लॉक्स मूव्ह टुगेदर. हे दोघं सोबत मूव्ह करतायत की नाही ते चेक करायचं आहे. आणि हा सरफेस स्मूथ आहे, आपण सध्या स्मूथ पकडतोय खालचे सरफेस. ठीक आहे, रफवाला एखादा दुसरा क्वेश्चन घेऊ नीटसाठी किंवा जेई मेन्ससाठी, पण तेवढं कामाचं नाही, ॲडव्हान्ससाठी ठीक आहे. आता आणि ऑल्सो फाइंड एफ. ठीक आहे, काय कंडिशन आहे बेटा, ब्लॉक सोबत मूव्ह करायची काय कंडिशन आहे? अशी कंडिशन आहे सर की हा जो ए आहे ना, आधी आपण काढू ए. ए किती येणार सांग बरं? ए असतो सर एफ अपॉन m1 प्लस m2. कॉमन ॲक्सेलरेशन किती आलं? एफ सांग बरं किती आलं बेटा? 10 डिवायडेड बाय m1 प्लस m2 किती आहे? 4 प्लस 2, म्हणजे हा किती आला सर? 10/6 म्हणजे 5/3, म्हणजे किती आला? हे 1.67. ए आला 1.67. ए मॅक्स काढ बेटा, ए मॅक्स. चल, ए मॅक्स सांग दिदी किती येईल? ए मॅक्स येईल सर μsg, तुम्ही सांगितलं ना आता, ए मॅक्स μsg येणार, म्हणजे किती येणार? 0.2 × 10, म्हणजे किती आला? 2. सांग मला ए मोठा आहे का ए मॅक्स मोठा आहे? सर ए छोटा आहे ए मॅक्स पेक्षा. याचा अर्थ स्लिपिंग होणार आहे का? स्लिपिंग होणार आहे का? नो, नो स्लिपिंग. अरे थेरी मागं सांगितलं ना रे, आज करू नका रे. नो स्लिपिंग. आहा हा सर मजा आली. हो येस, नो स्लिपिंग. शाबास. कुठल्याही प्रकारचं त्या ब्लॉकमध्ये घसरण होणार नाही, बरोबर. याच्यानंतर बेटा, ह्याच्यानंतर तुला आता काय विचारलंय दुसरी गोष्ट, ऑल्सो फाइंड एफ. फ्रिक्शन फोर्स सांगा. मी मगाशी सांगितलं ना, काय सांगितलं? जर दोघं सोबत मूव्ह करत असतील तर डोकं न लावता एफ इज इक्वल टू काय करायचं? m2a करायचं. m2 कोण होतं सर? वरचा ब्लॉक होता बेटा. मग वरचा ब्लॉक m2a कर. एफ इज इक्वल टू m2 ची किंमत, m2 ची किंमत 4, ए ची किंमत कुठली टाकशील? कॉमन ॲक्सेलरेशन टाकायचं, ज्या ॲक्सेलरेशनने चाललं. ए मॅक्स फक्त चेक करायला वापरत असतो मी. मग ए किती आहे सर? हे 1.67. जवळजवळ हे येईल 17 चोक 68 असतं, म्हणजे किती यायला पाहिजे? जवळजवळ 6.8 यायला पाहिजे. ठीक आहे, त्याच्या आसपास जे काही येईल आन्सर. मजा आली, मजा आली. हो सर. त्याच्यानंतर हा वाला प्रश्न, याच्यामध्ये पण तेच. याच्यामध्ये काही नवीन आहे का? नो सर, काही नवीन नाही. म्यूएस मिनिमम टू प्रिव्हेंट स्लिपिंग. काही टेन्शन घ्यायचं नाही, अगदी काहीच टेन्शन घ्यायचं नाही. कंडिशन काय? स्लिपिंगची कंडिशन काय? की ए जो आहे ना, ए लेस दॅन ऑर इक्वल टू पाहिजे. काय? कशाच्या लेस दॅन ऑर इक्वल टू पाहिजे सर? ए मॅक्सच्या लेस दॅन ऑर इक्वल टू पाहिजे. ठीक आहे, आता मी काय करतो, फाइंड करायला मी डायरेक्ट लिहितो ए इज इक्वल टू ए मॅक्स कॅल्क्युलेशनसाठी. ठीक आहे, कारण मिनिमम पाहिजे म्हणून. मग ए किती बेटा? एफ अपॉन m1 प्लस m2 इज इक्वल टू ए मॅक्सची व्हॅल्यू किती? μsg. याला लिही बरं, याला लिही दिदी. चल इथे लिही. काय येईल? एफ अपॉन m1 प्लस m2. एफ म्हणजे बेटा काय? 40 अपॉन m1 प्लस m2 म्हणजे काय? 4 प्लस 1. ठीक आहे, इज इक्वल टू μs इंटू 10. इथून आन्सर सांगा मला किती येईल? μs ची किंमत यायला पाहिजे सर 0.8. विषय संपला. काय रे, ब्लॉक ऑन ब्लॉकमध्ये असं होऊ शकतं की तुम्हाला मी फास्ट वाटत असेल किंवा समजलं नसेल, त्यासाठी परत व्हिडिओ बघ, कारण जेवढं कामाचं आहे तेवढं सांगितलं. ठीक आहे, कारण जास्त डिस्कस करायला गेलो ना तर तुझ्या काही कामाचं नाही बेटा ते. डोकं उगच तुझं उठवून काय अर्थ नाही. फाइंड मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ कॅपिटल एफ सो दॅट ब्लॉक्स मूव्ह टुगेदर. मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ कॅपिटल एफ सो दॅट ब्लॉक्स मूव्ह टुगेदर. मी तर काही सॉल्वच करणार नाही, कारण मला आन्सर माहिती आहे. काय? एफ मॅक्सचा फॉर्म्युला दिलाय m1 प्लस m2. ते डेरिवेशन कशाला केलं होतं आपण? कशाला केलं होतं सांग बरं? m1 प्लस m2 म्हणजे काय आलं सर? 6 प्लस 4. ठीक आहे, μs ची व्हॅल्यू किती बेटा? 0.2 इंटू किती? 10. किती आलं हे सांग पिल्लू? किती आलं? 6 4 10 10 10 100 100 इंटू 0.2 किती आलं सर? 20 न्यूटन. मजा यायला लागली का? तू 11वीत असशील, 12वीत असशील, कुठेही असशील, या बेसिक गोष्टी तुला माहिती पाहिजे. ठीक आहे, चला पुढे. सर थोडासा ॲडव्हान्स लेवलचा प्रश्न आहे, करणार का? 100%. ठीक आहे, एखादा चांगला प्रश्न घेऊ आपण. आधीचे पण चांगले होते, विषय तो नाही, पण हा अजून चांगला आहे. इथे काय ना, इथे हा फ्रिक्शन आहे बेटा. खालचा सरफेस आधी स्मूथ होता, आता स्मूथ आहे का? बिलकुल नाही. ठीक आहे, मग अशा वेळेस काय करायचं सर? अशा वेळेस काय करायचं सांगतो. चेक इफ ब्लॉक्स मूव्ह टुगेदर. सगळ्यात पहिले जे आपण कॉमन ॲक्सेलरेशन काढायचो, जरा नीट लक्ष द्या. आता पण गंमत तीच होणार आहे. हे पुढे जाईल ना, हे पुढे जाईल, याच्यावर सुडो फोर्स वगैरे, ह्याच्यावर फ्रिक्शन फोर्स पुढे आला F2, याच्यावर फ्रिक्शन फोर्स मागे आला F2, आणि याच्यावर एक फ्रिक्शन फोर्स येईल या ब्लॉकवर F1. अरे हा ब्लॉक जर पुढे जाईल बेटा, हे दोघं जर पुढे जातील तर मागे फ्रिक्शन फोर्स लागेल की नाही? F1 लागेल ना, ही जमीन लावेल की नाही याच्यावर? हो सर. आता जर मला ए काढायचं असेल ना, ए कॉमन ॲक्सेलरेशन जे आपण मगाशी काढलं ना, ए तो किती येईल सांग बरं?
मगाशी आपण काय लिहिलेले F/m1 + m2 आठवतं का? लिहिलं ना? का? कारण हे दोन्ही फोर्सेस कॅन्सल होत होते. कोणते कोणते? F2 आणि F2 कॅन्सल होत होता, फ्रिक्शन. पण आता हा फोर्स तर आहे ना रे, आणि या दोघांवर एक ठोकळा म्हणून बघितला तर हा फोर्स तर आहे. याचा अर्थ इथे मला लिहावं लागेल F - F1. फक्त चांगल्या विद्यार्थ्यांना समजेल मी काय म्हणतोय. F - F1/m1 + m2. मग सर आता हे सांगा किती? सर 18 मायनस, आता अजून एक, माझी तर किडनी फील होऊन जाईल. का बरं सर? F1 ची किंमत सांगा. F1 किती असतो? F1 असेल बेटा μ1 इंटू नॉर्मल रिॲक्शन. सांगा किती आहे? इथे जमिनीला नॉर्मल रिॲक्शन किती? इथे जर मी बोट ठेवलं तर मला कितीची नॉर्मल रिॲक्शन लागेल? फक्त याचं वजन लागेल का याचं लागेल? सर दोघांचं लागेल, m1 + m2. अरे NLM येतं ना तुला? हो सर. मग इथे असं येईल m1 + m2 इंटू g. ठीक आहे, म्हणजे हे किती आलं बेटा सांग बरं? हे किती आलं? सर हे आलं 0.1. m1 + m2 किती आलं? 3. g ची व्हॅल्यू किती आहे? 10. म्हणजे हे यायला पाहिजे किती? 3 यायला पाहिजे. मग आता मी लिहितो a किती आला बरं? a आला सर F किती आहे? 18. 18 मायनस 3 डिवायडेड बाय दोघांचं मास किती आलं? 3. म्हणजे हे किती आलं? 18 मधून 3 गेले 15. 15/3 म्हणजे 5 मीटर/सेकंड² कॉमन ॲक्सेलरेशन आलं. आता आपण बघू हे a मॅक्सच्या इक्वल आहे की नाही. सर a मॅक्सची काय संकल्पना इथे मला सांग. या ब्लॉकला कोण, मला सांग आता परत एकदा तुला FBD काढून दाखव, थांब जरा. जो वरचा ठोकळा आहे बेटा, हा जो 2 किलोचा ठोकळा आहे ना, या 2 किलोच्या ठोकळ्याला कोण ॲक्सेलरेशन देईल? एकच फोर्स या जगात जो त्याला ॲक्सेलरेशन देऊ शकतो, F2. अरे हो की नाही? हो सर. आणि याचं आपण ॲक्सेलरेशन कुठे पकडले? उजव्या बाजूला पकडले A, कारण दोघं सोबत चाललेत. मग मला सांग इथे तेच येणार आहे की नाही? आता काही बदललं का? नाही. मग आता पण मी हेच म्हणेल, या प्रॉब्लेमला पण हेच म्हणेल. काय म्हणाल? किंवा तुम्हाला लिहून देतो मी की बेटा F2 = यायला पाहिजे m2 इंटू A. ठीक आहे, A मॅक्स जर मला पाहिजे असेल तर तो येईल F2 max अपॉन m2. ठीक आहे, आता मला सांगा F2 max किती आहे? लिमिटिंग फ्रिक्शन येईल, इथे बोट ठेवलं तर किती नॉर्मल रिॲक्शन? अरे या दोघांमध्ये किती नॉर्मल रिॲक्शन आहे? 20 आहे. म्हणजे यायला पाहिजे 20 इंटू हे म्यू इंटू n आहे ना, आधी म्यू लिहावं लागेल मला. म्यू किती आहे? 0.4 इंटू 20. ठीक आहे, डिवायडेड बाय m2 किती आहे बेटा? 2. म्हणजे हे किती आलं सर? किती आलं हे? 20 इंटू 4 8. 8/2 किती आलं? 4. याचा अर्थ मॅक्सिमम ॲक्सेलरेशन 4 मीटर/सेकंड² आहे. पण आपण ॲक्सेलरेशन किती आलं होतं? आपलं ॲक्सेलरेशन किती आलं होतं? 5 मीटर/सेकंड². म्हणजे हा जो A आहे ना, हा मोठा आहे A मॅक्स पेक्षा. A मोठा आहे A मॅक्स पेक्षा, म्हणजे इथे स्लिपिंग होणार आहे. स्लिपिंग होणार आहे म्हणजे हे दोघं सोबत मूव्ह करणार नाही. आलं का लक्षात? हां, सुंदर प्रश्न आहे की नाही? हो सर, सुंदर प्रश्न आहे सर, मजा आली सर, शाबास. ठीक आहे, अजून इथे काय विचारू शकतात? अजून तुला विचारू शकतात, जर दोघं सोबत नसतील मूव्ह करत तर तुला विचारू शकतात याचा ॲक्सेलरेशन, नाही याचा नाही, याचा ॲक्सेलरेशन विचारू शकतात तुला. याचा ॲक्सेलरेशन काढू शकता का तू? याचा ॲक्सेलरेशन कधी येईल, कसं येईल? जर याला आपण याला फर्स्टला जर पुढे घेतलं, जर दोघं सोबत याच्यामध्ये स्लिपिंग झाली तर कायनेटिक, पण त्यांना μ2k द्यावं लागेल. जाऊ दे, तेवढ्या लेवलची गरज नाही, जेवढं दिलंय आपण तेवढं मोर दॅन इनफ आहे. ठीक आहे ना. त्याच्यानंतर केस 2. केस 2 मध्ये काय येणार? केस 2 मध्ये आपण वरच्या ब्लॉकला फोर्स लावला बेटा, वरच्या ब्लॉकला. आधी कुठे लावत होतो? खालच्या ब्लॉकला लावत होतो. परत एकदा तेच करायचंय, काही डोकं नाही लावायचं. कॉमन ॲक्सेलरेशन किती येणार? F/m1 + m2. बरोबर आहे. असा फ्री बॉडी डायग्राम काढला तर कॉमन ॲक्सेलरेशन आज पण किती येणार? F/m1 + m2. आता तुम्ही थोडं नीट लक्ष द्या. काय सर? जेव्हा मी म्हणतो आता हे कॉमन ॲक्सेलरेशन यांचं A, तेव्हा इथे मला सांग, आता इथे खालचा ब्लॉक बघायचा. इथे डेरिवेशनसाठी खालचा ब्लॉक बघितला, कारण इथे एक या खालच्या ब्लॉकवर एक फ्रिक्शन फोर्स लागतोय, त्याचं ॲनालिसिस करायचं आपल्याला. या ब्लॉकला कोण घेऊन चाललंय? या ब्लॉकला कोण घेऊन चाललंय? अच्छा, एक प्रश्न उरलाच. सर इथे फ्रिक्शन फोर्स मागे का लागेल? इथे फ्रिक्शन फोर्स मागे का लागेल? आता कारण बेटा जेव्हा मी वरच्या ब्लॉकला असा ओढेल ना तेव्हा स्लिपिंग कशी होणार आहे? स्लिपिंग अशी होईल बघ, अशी स्लिपिंग होईल, अशी. मग हा जर इकडे चालला ना तर ह्याच्यावर फ्रिक्शन फोर्स असा लागेल. अरे हो की नाही? वरती जेव्हा मी असं होईल तेव्हा इथे स्लिपिंग होईल अशी, म्हणजे अशी स्लिपिंग होईल, अशी अशी. मग ही स्लिपिंग जर टाळायची असेल, कारण फोर्स इथे लागतोय, मग फ्रिक्शन कसं लागेल? मागे लागेल. हो की नाही? हो सर. ह्याच्यावर फ्रिक्शन मागे, ह्याच्यावर फ्रिक्शन पुढे. झालं. आता मला एक गोष्ट सांग, किंवा जर तुला असं पण नाही कळालं, अजून एक शॉर्टकट सांगतो. जर तुला हे करायचं असेल, कुठे फ्रिक्शन लागत असेल बघायचं असेल, तर हे दोघं सोबत मूव्ह करते असं समज. मला सांग, हा जो खालचा ठोकळा आहे, खालचा ठोकळा सोबत का जाईल?
कोण आहे त्याला, खालच्या ठोकळ्याला कोण आहे, वरच्या ठोकळ्याला तर एफ घेऊन चालला ना रे, पण खालच्याला कोण आहे, खालच्याला सोबत कोण घेऊन जाईल पुढे, फ्रिक्शन. म्हणजे खालच्या फ्रिक्शन कुठे आलं बेटा, पुढे आलं, म्हणजे मागच्या कुठे आलं, मागे आलं. अरे कळालं का तुला, वरच्या मागे आलं, ठीक आहे ना. मग सर इथे पण असंच लिहू शकतो मी, एफ इज इक्वल टू किती येईल, M1 इंटू ए. ठीक आहे, जर मला ए मॅक्स काढायचा आहे तर ए मॅक्सला काय करावं लागेल परत, एफ मॅक्स अपॉन M1. ठीक आहे, पण आता एफ मॅक्स काय येईल, एफ मॅक्स म्हणजे कोणाकोणाचं फ्रिक्शन, या दोघांमधलं फ्रिक्शन. ठीक आहे ना, एफ मॅक्स म्हणजे या दोघांमधलं, कारण इथे स्लिपिंग होणार आहे, हे तर स्मूथ आहे खालचा. आता जे लिमिटिंग फ्रिक्शन आहे बेटा, लिमिटिंग फ्रिक्शन ते काय येईल, म्यू एस इंटू नॉर्मल रिएक्शन. पण नॉर्मल रिएक्शन या दोघांमध्ये किती आहे, M2G. अरे नॉर्मल रिएक्शन नाही बदलणार रे, असं त्रास देऊ नको रे तू. हां, M2G म्हणजे इथे जर M2G लिहिलं, म्यू एस इंटू M2G लिहिलं डिवायडेड बाय M1. ठीक आहे, म्हणजे काय आलं तुला लक्षात ठेवायचंय की मॅक्सिमम एक्सेलरेशनचा फॉर्म्युला तोच राहतो, म्यू एस जी, फक्त इथे येईल बेटा M2 अपॉन M1. M2 अपॉन M1. M2 म्हणजे वरचा ठोकळा, M1 म्हणजे खालचा ठोकळा. आलंय का लक्षात, हो सर लक्षात आलंय. त्याच्यानंतर तेच आहे परत, हे जे कॉमन ॲक्सेलरेशन आहे किंवा जे ए आहे, ए सी किंवा ए आहे, ते जर ए मॅक्स पेक्षा कमी असेल किंवा इक्वल असेल तर स्लिपिंग होणार नाही, अन्यथा स्लिपिंग होईल. ठीक आहे, हे सोबत मूव्ह करत असतील तर परत एकदा एफ इज इक्वल टू M1A. तिकडे काय होतं, एफ इज इक्वल टू M2A, इथे काय होतं, एफ इज इक्वल टू M1A. याला आहे ना एक दोनदा बघ आणि सोडवून बघ, मग ते डोक्यात बसेल. एफ इज इक्वल टू M1A हे फ्रिक्शन बिटवीन द ब्लॉक आहे. मॅक्सिमम फोर्स पाहिजे असेल एफ तर काही सोबत चाललेत ना, M1 प्लस M2 इंटू ए मॅक्स. ए मॅक्सची किंमत काय, म्यू एस जी M2 अपॉन M1. ठीक आहे, ठीक आहे. काय बदललं सर, काहीच बदललं नाही, फॉर्म्युले तेच राहिले, फक्त ए मॅक्स जागी म्यू एस जी M2 अपॉन M1. ठीक आहे, तो एक. आणि जो फ्रिक्शन आहे बेटा, फ्रिक्शन, कारण हा फ्रिक्शन आता खालच्याला घेऊन चालला म्हणून एफ इज इक्वल टू M1A. मागे फ्रिक्शन वरच्याला घेऊन चालला होता, कारण हा ब्लॉकवर फोर्स कुठे लागत होता, खाली लागत होता, बरोबर आहे, म्हणून तिथे काय होतं M2A. कळालंय का सर, कळालंय. चला सगळ्यात पहिले प्रश्न सॉल्व्ह करून घेऊ आपण. काय प्रश्न आहे सर, सांगा बरं सर. फाइंड एफ मॅक्स सो दॅट बोथ ब्लॉक्स मूव्ह टुगेदर. एफ मॅक्स, आता इथं डायरेक्टली तुम्ही एफ मॅक्सचा आता फॉर्म्युला माहिती आहे, आता लिहिला मी. एफ मॅक्स इज इक्वल टू असतो M1 प्लस M2 इंटू ए मॅक्स. म्हणजे हे येणार आहे, किती येणार आहे सर, M1 प्लस M2. ए मॅक्सची काय व्हॅल्यू आहे सर, म्यू एस जी. ठीक आहे, M2 अपॉन M1. M2 वरचा ब्लॉक असतो, एवढं लक्षात ठेव. मग आता इथे लिहून टाक बेटा, M1 प्लस M2 म्हणजे किती येईल सर, 4 प्लस 2. म्यू एस म्हणजे किती आलं सर, 0.5 इंटू जी ची व्हॅल्यू 10. M2 किती येणार आहे सर, M2 म्हणजे वरचा 2 अपॉन 4. किती येतं हे, किती येतं हे आलं 5. 6 गुणिले 5 गुणिले 1/2 म्हणजे किती आलं पाहिजे, 2 1 2, 2 3 म्हणजे 15 न्यूटन. किती अवघड प्रश्न आहे सर, खूपच अवघड आहे सर. हां, आम्हाला कळे ना सर. हे बघा हा प्रश्न काय म्हणतोय, हा प्रश्न इथे काय विचारलंय, फाइंड ॲक्सेलरेशन ऑफ ब्लॉक्स ए अँड बी. यांनी आधी डायरेक्ट ॲक्सेलरेशन विचारलं, नंतर फ्रिक्शन विचारलं. तर आधी बघायचं की हे दोघं सोबत मूव्ह करतायत का. सोबत मूव्ह करत असतील तर दोघांचं ॲक्सेलरेशन सेम असेल, अन्यथा वेगवेगळं असेल. तर आधी मला सांग बेटा, ए किती आहे, इथे ए कॉमन म्हणा किंवा ए म्हणा, किती आहे सांग बरं. तो असेल एफ अपॉन M1 प्लस M2. बघ मी पूर्ण लिहितोय सो दॅट तुला कन्फ्युजन नको. ते असेल बेटा 50 अपॉन 10 प्लस 10 म्हणजे आलं बेटा 2.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मला सांग पिल्लू, ए मॅक्स किती आहे, सांग दीदी ए मॅक्स किती आहे. सर ते असतं सर म्यू एस जी M2 अपॉन M1. मग बेटा म्यू एस जी किती आला, 0.5 इंटू 10 इंटू, ठीक आहे, M2 म्हणजे किती, 10/10 किती आला, 5. मग मला सांग ए मॅक्स मोठा आहे का, ए मोठा आहे, तर निश्चितपणे हा जो ए आहे तो ए मॅक्स पेक्षा छोटा आहे. याचा अर्थ काय, नो स्लिपिंग, नो स्लिपिंग. याचाच अर्थ काय, याचाच अर्थ काय, दे मूव्ह टुगेदर. अरे स्लिपिंग होणार नाही, ते दोघं सोबत जातील म्हणजे दोघांचं ॲक्सेलरेशन पण सेम असेल, म्हणजे A1 इज इक्वल टू A2 इज इक्वल टू ए. जे आपण आधी काढलं तेच बरोबर होतं की दोघं सोबत मूव्ह करतील. म्हणजे सर किती येणार आहे ते, सर ते येणार आहे 2.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. कळाले का तुला. ए मॅक्स आपण फक्त तपासण्यासाठी बघतो, सोबत मूव्ह करत असतील, सोबतवालेच प्रश्न येतात, तसं काळजी करू नका. सोबत मूव्ह करत असतील तर असं, जर वेगळे मूव्ह करत असते तर आपल्याला मग वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करायला लागलं असतं, है ना. नीटला तरी तसे प्रश्न येत नाही ना, की जेईला येत, काळजी करू नका. मेन्स पर्यंत म्हणतोय. चला इथे तरी मी एक प्रश्न घेतलाय, येत नाही तरी आपल्याला तर येतंय ना, म्हणून आपण करतो.
इथे काय विल बोथ ब्लॉक्स मूव्ह टुगेदर, काय दोघं टुगेदर मूव्ह करतील, फाइंड ॲक्सेलरेशन ऑफ 2kg ब्लॉक. इथे काही नाही बेटा, म्यू एस आणि म्यू के दिलाय तुला. ठीक आहे, याचा कायनेटिक फ्रिक्शनचा कोफिशियंट पण देऊन ठेवलाय. आपण डेरिवेशनसाठी काय वापरलं होतं, म्यू एस, तर त्यालाच स्टिक करायचं तुम्ही. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले ए मॅक्स किती असतो, ए मॅक्स सांग बेटा किती आहे ए मॅक्स. ए मॅक्स असतो सर म्यू एस जी m2 बाय m1. मग म्यू एस किती इथे पटकन सांग, 0.2 0.2 इंटू 10 वरचा ब्लॉक 2/1 म्हणजे हे किती झालं रे, हे किती झालं 2 आणि 2 4. आपला ए किती येईल बेटा, ए येईल f/m1 प्लस m2. ठीक आहे, f/m1 प्लस m2 किती येणार आहे सर, एफ किती आहे बेटा 20/m1 प्लस m2 म्हणजे किती आलं 20/3 म्हणजे हे किती येणार आहे, हे जे काही येईल किती 6.67 येतं का, जे काही येईल. याचा अर्थ मला असं सरळ सकट म्हणायचं आहे की ए हा ए मॅक्स पेक्षा मोठा आहे, याचा अर्थ स्लिपिंग होणार आहे, स्लिपिंग होणार आहे. कळलं का तुला, याचा अर्थ ते दोघं सोबत मूव्ह करणार नाही. तर सोबत मूव्ह करणार नाही तर आपल्याला 2 किलोचं ॲक्सेलरेशन विचारलंय. आता नीट लक्ष दे कसं करायचं. जर तसं होणार नाही ना तर 2 किलोचा मी एफबीडी काढतो. हां नीट लक्ष दे, 2 किलोला बेटा 2 किलोला कोण फोर्स लागतोय, एक फोर्स लागतोय 20 न्यूटन आणि एक फोर्स लागेल इकडे असा, आणि यावेळेस तो लागेल कायनेटिक फ्रिक्शन. का बरं कायनेटिक फ्रिक्शन, कारण आता तो मूव्ह करतोय. अरे स्लिपिंग होतोय म्हणजे मूव्ह करतोय ना, मोशन होतंय ना, म्हणून कायनेटिक फ्रिक्शन. ठीक आहे, याचा अर्थ बेटा याचं जे ॲक्सेलरेशन येईल, ठीक आहे ॲक्सेलरेशन येईल ते यायला पाहिजे 20 - Fk/2 म्हणजे किती सर 20 - Fk किती, हे मला जागा नाही उरली इथे लिहायला, थांब जरा. 20 - Fk किती येईल, या दोघांमधलं फ्रिक्शन 0.2 इंटू नॉर्मल रिएक्शन किती आहे 20 डिवायडेड बाय 2, हे किती येणार आहे 20 इंटू 2 40 16 आणि 8 येतं का, हे येईल बेटा 8. अहो सर हे 8 तर 6.7 पेक्षा जास्त झालं ना, 6-7 पेक्षा. आता रे होऊ दे रे, करोड होऊ दे, मला काय करायचं, सोबत मूव्ह करत नाही ना, मग काय लोड घेतो तू, कशाला टेन्शन घ्यायला लागलं. हां चांगला प्रश्न नीट बघा, एकदा नीट बघा. ठीक आहे सर, हा प्रश्न सांगा, फाइंड द मिनिमम व्हॅल्यू ऑफ, हा एक असा प्रश्न आहे. ठीक आहे, काय प्रश्न आहे सर, फाइंड मिनिमम व्हॅल्यू ऑफ एफ टू मूव्ह 2 kg ब्लॉक. 2 kg ला मूव्ह करायला मिनिमम व्हॅल्यू सांगा. आता हे सोबतवाले प्रश्न नाहीये, हा असाच एक प्रश्न घेतलाय 2 ब्लॉकचाच आहे पण हा सोबतवाले नाही. हे कसं सोबत मूव्ह करणार आहे, तू येडा बेडा आला का रे. अरे दोरी बांधलेली बेटा, दोरी, हा जर हे दोघं सोबत काय जातील, असे जाऊन काय या दोरीला तोडतील, ही पुली उपटणार आहे का ते. देवा, एकदा ह्या पोरांना शिकवलं ना की असं सोबत जाता येतं, दरवेळेस सोबतच जात आहेत, प्रत्येक वेळेस सोबत सोबत चांगलं नव्हे. कळालेले का तुला मी काय म्हणतोय, हो सर कळाले. मग आता बेटा इथे लक्ष दे नीट, कोणाला मूव्ह करायचं आपल्याला, 2 किलोवाल्याला मूव्ह करायचंय. तू 2 किलोवाल्याला बघ, 2 किलोवाल्याची अडचण समजून घेतो आयुष्यात. 2 किलोवाल्याला 2 ठिकाणून त्रास आहे, एक घरचे त्रास देतात है ना, एक घरचे म्हणतात त्याला वेळ दे, आणि एक दुसरं कोण म्हणतं, दुसरं त्याच्या जवळचे लोक म्हणतात वेळ दे. हां आणि त्याला काहीच जमेना. बरं जाऊ दे सर, पांचट मारू नका. मी हे सांगायचा प्रयत्न करतोय की खाली एक फोर्स लागेल आणि वरती एक फोर्स लागेल. नीट लक्ष दे, याला जेव्हा तू असं ओढशील, तेव्हा एक फोर्स असा लागणार आहे इथे F2 आणि एक फोर्स बेटा वरती लागणार आहे F1. बरोबर आहे का. मला असं म्हणायचंय, या ब्लॉकवर जेव्हा याला तू ओढशील ना, तेव्हा ही जमीन याला इकडे फोर्स लावेल, आणि कारण हा इकडे घासेल, हा असा जाईल ना, हे बघा हे असं जाईल म्हणून याच्यावर असा फ्रिक्शन फोर्स लागेल, याच्या मोशनच्या विरुद्ध दिशेला असा फ्रिक्शन लागेल. आणि हा किती बेटा F. तर हा जो F आहे ना, F तो मोठा पाहिजे किंवा इक्वल पाहिजे कोणाच्या, F1 + F2च्या मॅक्सिमम व्हॅल्यू पेक्षा. अरे मूव्ह करायचं असेल तर त्याला मॅक्सिमम व्हॅल्यूला हरवायला लागेल ना रे, असं काय करतो यार तू, हो की नाही. हो सर. आता मला शहाणे लेकरं सांगतील की सर F1 मॅक्स किती आहे, F1 मॅक्स किती आहे, तो असेल बेटा F1 नीट लक्ष दे, μs इंटू, याला आपण M1 म्हणू, ठीक आहे ना, याला सध्या M1 म्हणतो आणि याला M2 म्हणतो, μs इंटू M1 ठीक आहे. आणि F2 मॅक्स किती आहे सर, तो असेल बेटा μs म्हणजे हा कुठला μs आहे, हा μs1 आहे, ठीक आहे ना, आणि इकडे μs2 आहे. आता इथे नॉर्मल रिएक्शन किती येईल, आता म्हणू नको फक्त M2 येईल, नाही तर फटके खाशील, या दोघांचा पण मास घ्यावा लागेल तुला. म्हणजे इथे येईल M1 + M2 इंटू G. ठीक आहे, तुम्ही ह्या दोघांच्या व्हॅल्यू टाका, इथे ऍड करा, हे दोघांना, या दोघांना ऍड करून मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा की F ची मिनिमम व्हॅल्यू किती आहे. आलं का लक्षात. एक शेवटचा पण चांगला प्रश्न, ठीक आहे. या प्रश्नामध्ये काय म्हणतायत की मिनिमम व्हॅल्यू ऑफ F सो दॅट बोथ ब्लॉक्स मूव्ह टुगेदर. ठीक आहे,
तर आता तुला काय करायचं आहे अशा प्रश्नामध्ये, इथे ना फ्रिक्शन कोफिशियंट खालच्याचा पण दिलाय. आपण आधी एक उदाहरण बघितलं होतं बघ, जिथे खालच्याला फोर्स लावला होता आणि इथे पण आपण म्यू दिलाय. तशाच पद्धतीने वरच्याला फोर्स लावला आणि इथला पण कोफिशियंट ऑफ फ्रिक्शन दिलेला आहे. ठीक आहे ना, चांगला प्रश्न आहे. तर सगळ्यात आधी काय करायचं, आपण फ्रिक्शन फोर्सेस मार्क करू. ठीक आहे, तर वरच्यावर फ्रिक्शन तुला माहिती आहे डाव्या बाजूलाच लागेल, कारण वरचा कुठे जायला प्रयत्न करेल, राईटला, त्याच्यावर फ्रिक्शन असं लागलं पाहिजे, असं. ठीक आहे, या बाजूला लागलं डाव्या बाजू, म्हणजे याच्यावर फ्रिक्शन असं लागेल. फ्रिक्शन हे ऍक्शन रिॲक्शन पेअर असतात, बरोबर आहे. येस सर. बेटा कारण हा 4 किलोला उजवीकडे जायचंय, या दोघांना सोबत जायचंय म्हणजे उजवीकडे जातील, म्हणजे हा 4 किलोवर जमीन एक फोर्स लावणार आहे F2. इथपर्यंत आलो सर. आता मी काय म्हणतो ना, बघा नीट लक्ष द्या की 4 किलो ब्लॉक, ठीक आहे, विल मूव्ह ओनली इफ F1 इज ग्रेटर दॅन F2. 4 किलोला वाली कोण आहे, म्हणजे मला म्हणायचंय या 4 किलोला कोण घेऊन जाणार आहे राईटला, फ्रिक्शन घेऊन जाणार आहे हा F1, कारण हा कॅपिटल F तर 2 किलो लागतोय. मग हा F1 जो आहे ना, हा F2 पेक्षा मोठा असला तरच असं होईल. मला सांग बरं पटकन F1 किती आहे. तू म्हणशील सर F1 असेल, किती असेल बेटा, μ1 इंटू N1. μ1 किती आहे सांग बरं, 0.2. सर N1 म्हणजे या दोघांमधली नॉर्मल रिॲक्शन, ती किती आली, 20 न्यूटन. हे आलं बेटा 4 न्यूटन. F2 सांग बरं किती आहे, तो येईल सर μ2 इंटू N2. μ2 किती आहे सर, 0.1. N2 किती आहे, या जमिनीमधला आणि याच्यामधला N2 किती आहे, 4 घेऊ नको, फटके खाशील, 4 आणि 2 6 घ्यावं लागेल, म्हणजे इथे येईल 6 न्यूटन. याचा अर्थ आपला F1 ग्रेटर दॅन F2 आहे, सॉरी F1 लेस दॅन F2 आहे. याचा अर्थ काय होतो माहिती का तुला, 4 kg ब्लॉक विल नॉट मूव्ह ॲट ऑल. काहीही झालं तरी 4 किलोचा ब्लॉक मूव्ह करणार नाही, म्हणजे फॉर एनी व्हॅल्यू ऑफ कॅपिटल F दे विल नॉट मूव्ह टुगेदर. येतंय का लक्षात. तू काही करून घे रे, तू काही म्हणजे काही करून घे. हां, ते दोघं सोबत मूव्ह करणार आहे का, नाही. त्या दोघांना सोबत यायचं नसेल तर तू काही करून घे अगदी काही म्हणजे काही करून घे, ते होणार नाही. ठीक आहे ना, आलं लक्षात तुला. हो सर. कारण बेटा काय होईल, जर मी F वाढवला ना तर या दोघांमधले स्लिपिंग स्टार्ट होऊन जाईल. मग हे जर निघून गेलं तर ह्याला कोण घेऊन जाणार रे, कोणीच घेऊन जाणार. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण 2 ब्लॉकचे वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न कव्हर केलेत. होऊ शकतं तुला एका लेक्चरमध्ये हे फास्ट वाटेल, पण याला परत बघ. काही डाऊट आला तर मला कमेंट सेक्शनमध्ये विचार. ही फाईल तुला टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल, ते कमेंट सेक्शनमध्ये मी दिलंय बेटा, त्याची लिंक दिली आहे. अभ्यास कर. ऑल द बेस्ट.